मेष राशी 25 ते 31 जुलै सावधान, होणार मोठा तमाशा, सत्य ऐकून डोकं फिरेल, घरदार सोडावं लागेल. मेष राशीच्या जातकांनो, जुलै 2026 चा हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा भयानक चमत्कार आणि ग्रहांचा महासंगम हा घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या 30 दिवसात ब्रह्मांडात जुलैच्या वेगवेगळ्या तारखांना एका पाठोपाठ एक असे 4 मोठे ग्रहांचे स्फोट होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबाचं बंद कुलूप अचानकच उघडणार आहे. पण त्याचवेळी एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं हस्तखेळतं कुटुंब विखुरण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही ज्याच्यावर पोटच्या लेकरासारखा विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या कष्टाचा पैसा कसा लुटला आणि आता हा जुलै महिना तुमच्या सर्व दुःखांचा अंत करणार की तुम्हाला पुन्हा चक्रव्यूहात अडकवणार, याचा एक अत्यंत गुप्त इशारा थेट आता कालचक्रातून समोर आला आहे. जर तुम्ही ही चेतावणी साधी ज्योतिषीय भविष्यवाणी समजून दुर्लक्षित केली, तर या महिन्याच्या शेवटी तुमच्यावर रडण्याची वेळ येऊ शकते. कारण 99% वर आलेली कामे शेवटच्या क्षणी का अडकणार आहेत आणि नशिबाचा शनी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा कशी घेणार आहे, याचे रोंगटे उभे करणारे रहस्य आम्ही आज डंके की चोट पर उघड करणार आहोत. पण या संकटांच्या काळोखात घाबरून जाऊ नका, कारण तुमच्यासाठी कुबेराच्या खनिजाचे एक असं गुप्त द्वार उघडणार आहे, ज्याची हिंट मिळताच तुम्ही एका पायावर नाचू लागाल. कारण ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि गुरुदेव बृहस्पती मिळून 100 वर्षानंतर सर्वात शक्तिशाली राजयोग थेट तुमच्या राशीवर कसा प्रभाव टाकणार आहेत, याचं अचूक गणित या व्हिडिओमध्ये लपलेलं आहे. अनेक तास संशोधन करून समोर आलेली अत्यंत धक्कादायक माहिती आणि शेवटच्या भागात सांगितलेले 3 चमत्कारिक महाउपाय जर तुम्ही मिस केले, तर आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसाल. म्हणून एका सेकंदासाठी ही स्क्रीनवरून नजर न हटवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला विनाशाच्या खाईत ढकलू शकतं. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. मेष राशीच्या जातकांनो, जुलै 2026 चा महिना तुमच्या आयुष्याला एका अतिशय वेगळे आणि निर्णायक वळण देणार आहे. या महिन्याची सर्वात पहिली मोठी आणि महत्त्वाची तारीख आहे 15 जुलै 2026. या दिवशी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह सिंह राशीत म्हणजे थेट तुमच्या 5व्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक दिवसांचे दारिद्र्य मुळापासून उपटून निघणार आहे. हा शुक्र तुमच्या राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 10 जुलैच्या रात्रीपासून तुमच्या बँक बॅलन्समध्ये एकाएकी अशी प्रचंड मोठी झेप तुम्हाला पाहायला मिळेल, जी पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जर तुमचा पैसा बऱ्याच दिवसांपासून कुठे अडकला असेल किंवा बिझनेसमध्ये मंदी चालू असेल, तर अचानकच पैशांचा असा पाऊस पडेल की तुमची तिजोरी छोटी पडू लागेल. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा अचानक वाढल्यामुळे तुमचे डोळे पांढरे होतील, शत्रूंचे डोळे देखील पांढरे होतील. पण खरी काळजी इथे घ्यायची आहे, कारण जिथे शुक्र तुम्हाला अफाट पैसा आणि प्रेम देणार आहे, तिथेच अचानक नको असलेले मोठे खर्च आणि विलासितेमुळे पैशांचा अपयोग होण्याचा धोका निर्माण होतो. हा येणारा पैसा टिकवायचा आणि नशिबाची साथ ही कायम कशी ठेवायची, हा सस्पेन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा प्रत्येक भाग अतिशय काळजीपूर्वक पाहावा लागेल, कारण पुढच्या तारखेला एक मोठा ग्रह ही उलटी चाल चालणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता काळजाचा ठोका चुकवणारी दुसरी सर्वात मोठी तारीख ही डायरीत लिहून ठेवा, ती म्हणजे 20 जुलै 2026. या दिवशी तुमची बुद्धी, व्यापार आणि वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण बुध ग्रह वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. बुधाची ही वक्री चाल थेट तुमच्या चतुर्थ भावात होणार असल्यामुळे तुमच्या घरातील सुखशांतीला अचानक ग्रहण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या वक्री बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या डोक्यात अचानक ओव्हरथिंकिंग, विनाकारण भीती किंवा भयंकर मानसिक ताण वाढू शकतो, ज्यामुळे रात्रीची शांत झोप उडण्याची समस्या उद्भवेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात घाईघाईत एखादा चुकीचा निर्णय, चुकीचा ईमेल किंवा अपूर्ण कागदपत्र साईन होण्याची 100% शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं लाखो रुपयांचं नुकसान देखील या ठिकाणी होऊ शकतं.
तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून जवळची माणसे तुमच्या विरुद्ध उभे राहू शकतात, पण या मानसिक अंधारातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तुमचा स्वतःचा राशीस्वामी मंगळ ग्रह तुम्हाला प्रचंड धाडस आणि ऊर्जा ही प्रदान करणार आहे. हा शक्तिशाली मंगळ तुम्हाला कोणत्या संकटासमोर झुकू देणार नाही आणि करिअरमध्ये शत्रूचे डावपेच उलथून लावून तुम्हाला विजयाचा रस्ता दाखवेल. व्यापारात नवीन बदल करून तुम्ही मंदीवर मात कराल, पण 16 जुलैचा जो महाधमाका होणार आहे तो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट करणार आहे. मेष राशीच्या लोकांना जुलै महिन्याचा अर्धा टप्पा पार पडताच संपूर्ण ब्रह्मांडात एक अद्भुत आणि दैवी घटनेचे साक्षीदार होणार आहे. ही तारीख आहे 16 जुलै. या दिवशी ग्रहांचा राजा आणि ऊर्जेचा महास्रोत असलेला सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करेल. तिथे देवांचे गुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आधीपासून ठाम मांडून बसले आहेत. त्यामुळे सूर्य आणि गुरुची ही महायुती तुमच्या कुंडलीत 100 वर्षानंतरचा सर्वात शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. 16 जुलैच्या या महाभयंकर नंतर तुमच्या शरीरात आणि विचारांमध्ये एक अशा दैवी तेजाचा संचार होईल की तुमची निर्णय क्षमता कमालीची वाढेल. जे बॉक्स किंवा वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत तुमच्या कामाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते ते आता जाहीरपणे तुमचे आभार मानतील आणि नोकरीत मोठ्या प्रमोशनचे योग आहेत. कोर्ट कचेरीच्या किंवा जमिनीच्या जुन्या वादात तुम्हाला अनपेक्षित मोठा विजय प्राप्त होईल. तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी आणि आकर्षक होणार आहे की लोक तुमच्या एका शब्दावर विश्वास ठेवतील आणि समाजात तुमची एक वेगळीच दहशत निर्माण होईल. कुटुंबात बऱ्याच दिवसांपासून चाललेले मतभेद मिटतील आणि आनंदाचे वातावरण देखील निर्माण होईल. पण याच काळात तुमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि पैशांमुळे जळणारे काही अत्यंत गुप्त शत्रू पाठीमागे कोणती नवीन चाल खेळत आहेत हे ऐकलं तर तुमच्या अंगावर काटा येईल, ज्याचा खुलासा हा 30 जुलैला होणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या महिन्यातील सर्वात खतरनाक आणि शेवटची तारीख येते ती म्हणजे 30 जुलै 2026. या दिवशी तुमच्या कुंडलीत सर्वात मोठा प्रभाव टाकणारा कर्मदाता शनिदेव आपली चाल बदलून थेट वक्री म्हणजेच आता उलटी चाल चालणार आहे. शनीची ही उलटी चाल तुमच्या नशिबाच्या वेगाला अचानकच मोठा ब्रेक लावणार आहे आणि तुमचे 99% वर आलेले कामं शेवटच्या क्षणी असे काही रेंगाळतील की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या काळात तुमचे स्वतःच्या वडिलांशी, गुरुशी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी वैचारिक मतभेद किंवा वाद होण्याची दाट शक्यता आहे आणि हा एक छोटासा वाद तुमच्या भाग्याचा पूर्ण नाश करू शकतो. त्यातच भर म्हणून पाठीमागून काही लोक, विशेषतः कामाच्या ठिकाणचे किंवा तुमचे तथाकथित मित्र, तुमच्या विरुद्ध भयानक राजकारण खेळत आहे. अनोळखी व्यक्तींवर किंवा मित्रांवर ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो, त्यामुळे सावधान राहा. हा वक्री शनी तुमची खरी परीक्षा घेणार आहे, जिथे तुमचे कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल आणि मनात नैराश्याची भावना निर्माण होईल. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात सट्टा, जुगार, शेअर मार्केट किंवा चुकीचे आणि बेकायदेशीर शॉर्टकट हे अजिबात तुम्ही वापरू नका, अन्यथा कष्टाची पुंजी तर जाईलच, शिवाय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची देखील तुमच्यावर वेळ येईल. आता या सर्व संकटांमधून स्वतःचा जीव आणि पैसा हा कसा वाचवायचा याचे 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक उपाय आम्ही आता पुढच्या भागात तुम्हाला सांगत आहे. जुलै 2026च्या भयंकर ग्रहाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव हा त्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला 3 महाउपाय इथे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यातील पहिला उपाय आहे की वक्री बुधाचा कोप हा शांत करण्यासाठी आणि आपली बुद्धी ही स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बुधवारी गोशाळेत जाऊन स्वतःच्या हाताने हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. हिरव्या रंग बुधाचं प्रतीक असल्यामुळे तुमच्या हातून होणारे चुकीचे आर्थिक व्यवहार आणि मोठे नुकसान देखील यामुळे कायमचं टळणार आहे. आता दुसरा उपाय आहे तुमच्या राशी स्वामीला म्हणजेच मंगळाला आणि सूर्य गुरु युतीला अधिक बलवान करण्यासाठी. तुम्हाला दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करायचं आहे आणि शक्य असल्यास हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि शत्रूंचे डावपेच अयशस्वी ठरतील आणि 16 जुलैला निर्माण होणाऱ्या राजयोगाचा तुम्हाला 100% लाभ हा उठवता येईल. तिसरा आणि सर्वात मुख्य उपाय आहे 30 जुलैला वक्री होणाऱ्या शनिदेवाच्या कोपापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, जो तुमची रेंगाळलेली कामे रॉकेटच्या वेगाने पूर्ण करतो. जुलै महिन्यात प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. हे 3 उपाय श्रद्धेने करा आणि मग बघा, हा जुलै महिना संकटांचा नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्ण काळ ठरणार आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.